उचगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये कुंकुमार्चन सोहळा, रांगोळी स्पर्धा, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि होम मिनिस्टर कार्यक्रम या कार्यक्रमांचा समावेश होता। या महोत्सवाच्या समारोप समारंभात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महिला दिनाच्या निमित्तानं उचगाव ग्रामपंचायतीनं महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचं कौतुक केलं। त्यानंतर के भाऊजी यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। या कार्यक्रमाला अभिनेत्री धनश्री कांडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना त्यांनी माझं आणि कोल्हापूरचं नातं एकदम घट्ट असून कोल्हापुरातील कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडत असल्याचं सांगितलं। सरोज इंडस्ट्रीजचे मालक अजित जाधव यांनी उचगाव स्मशानभूमीसाठी लाकूड फोडण्यासाठीचं 5 लाख रुपयांचं मशीन भेट दिलंय, याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी रुजू झालेल्या सिद्धांत सुरेश पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी सृष्टी विनायक हावळ या मुलीनं अष्टकम या प्रकारावर भरतनाट्यम सादर करून सर्वांची मनं जिंकली। या कार्यक्रमाला सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने, मंगल वळकुंजे, पूनम जाधव, ग्रामसेवक दत्तात्रय धनगर, ग्रामपंचायत सदस्या सुनीता चव्हाण, शिवानी पाटील, नीता हवळ, अनुराधा वाईंगडे, शीला मोरे, मयुरा चव्हाण, वैजयंती यादव, महेश जाधव, कीर्ती मसुटे, प्रदीप बागडी, विराग करी, शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, संदीप पाटील, गुरु माने, राहुल मोळे, संदीप वळकुंजे, अरविंद शिंदे, सूरज पाटील, सतीश कांबळे, तुषार पाटील, श्रीधर कदम, शामराव यादव, विनायक हावळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।